मराठा आरक्षणासाठी नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे सरन्यायाधीश भूषण गवईंचे आदेश। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही होणार निर्णय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिलाच दौरा। काश्मीरमध्ये त्राल भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा। पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू। बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची बलोच नेते मीर यार यांची घोषणा। भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देण्याचं आवाहन। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या किरणा हिल्समध्ये अणुऊर्जा गळती नाही। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं केलं स्पष्ट। ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार। पीओके भारतात येणार। संघ परिवारातून संकेत। युद्धविराम नव्हे स्वल्पविराम। मोदी भागवत एकच। संघ अभ्यासक दिलीप देवधरांचं मत। सोफिया कुरेशींना दहशतवाद्यांची बहिणी बोलणाऱ्या बेताल विजय शहांना फटकारलं। हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार। सांगलीत ग्रामस्थांमध्ये ड्रोनची भीती। ग्रामस्थांनी दगडानं पाडलं व्हिडिओ शूटिंगचं ड्रोन। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये ड्रोनची दहशत। पुण्यातील व्यापाऱ्यांचा तुर्की सफरचंदावर बहिष्कार। व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन। सफरचंद फोडून व्यापाऱ्यांनी केला धमकीचा निषेध। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही। अरुण डोंगळेंनी केलं स्पष्ट। अध्यक्षपदावरून नवा वादंग होण्याची शक्यता। शिर्डीत थांबलेल्या सोने व्यापाऱ्यांचं 3.5 कोटींचं सोनं घेऊन गाडी चालक फरार। तर संभाजीनगरमध्ये दरोड्यात 8 किलो सोनं लंपास। 11वी प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार। शालेय शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर अर्ज भरण्याचं आवाहन। ITIची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू। मुंबईसह राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। पुढील 5 दिवस हवामान खात्याचा सतर्कतेचा अलर्ट। Thank you.